नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवरती। तुम्ही बघत असाल की लोकसभेच्या निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला आणि दुसऱ्या टप्प्यातील आज निवडणूक होती आणि कुठेतरी या ठिकाणी मतदात्याने पाठ फिरवताना दिसते। ती पाठ का फिरवली? 50 ते 55% जर मतदान होत असेल तर कुठेतरी लोकशाहीची गळचेपी होताना दिसते। मग लोकांनी एक लक्षात घेणं गरजेचं आहे आणि लोकांना कळणं सुद्धा गरजेचं आहे की या ठिकाणी हे मतदान का कमी झालं। दुसऱ्या बाजूला बघितलं असेल या ठिकाणी छगन भुजबळ यांनी अर्ज दाखल करण्यासाठी किंवा त्यांचा अर्ज दाखल होणार का नाही याच्याकडे लक्ष लागले आणि सध्या सोशल मीडियावर जर बघितलं जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे मराठा समाज त्यांना मत टाकणार नाही असं भाजप नेत्यांचं म्हणणं आहे। म्हणून या ठिकाणी बघितलं छगन भुजबळांना उमेदवारी जाहीर करण्यासाठी कुठेतरी वेळ लागतोय का? पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या ठिकाणी फक्त मराठा समाजातील लोकांचाच विरोध नाही तर तुम्ही बघितलं पहिल्या टप्प्यातली निवडणूक दुसऱ्या टप्प्यातली निवडणूक याच्यावरून दिसतंय की या ठिकाणी या लोकसभेच्या निवडणूक असे किंवा कोणत्याही निवडणुकीच्या घाणेरड्या राजकारणामुळे कुठेतरी लोक कंटाळलेत। घाणेरडं राजकारण म्हणजे काय? ज्यावेळेस तुम्ही सत्तेत आहात आणि सत्तेत असताना विरोधकांवर तुम्ही कुठेतरी एक चांगल्या प्रकारे एक दावा ठोकता की त्या ठिकाणी त्या व्यक्तीने 70,000 कोटीचा घोटाळा केला, दुसऱ्या व्यक्तीने आदर्श घोटाळा केला, त्याच्या विरोधात तुम्ही पुरावे शोधत बसता, पुरावे जवळ घेता आणि या ठिकाणी ऐन टाइमला काय होतं की ते निर्दोष होत आहे। याचा अर्थ काय की ते तुमचे मित्र पक्ष बनले, या ठिकाणी तुमच्या जवळ आले, तुमच्या मांडीला मांडी लावून बसले, म्हणून या ठिकाणी ते सबसेल निर्दोष आहेत। असो, हे तुमचं राजकारण आहे, पण याच्यामध्ये लोक कंटाळलेत की या ठिकाणी मी मत एका व्यक्तीला द्यायचं आणि तो व्यक्ती दुसऱ्या पक्षात जातोय, मी माझं मत का द्यायचं? म्हणून या ठिकाणी लोकांनी सुद्धा या ठिकाणी विचार केलाय की जर माझं मत मी त्या व्यक्तीला देतोय तर तो व्यक्ती विकासाचे मुद्दे तर सोडवण्याचं लांबच राहिलं, पण तो स्वतःच्या स्वार्थाचा राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी माझ्या मताचा वापर करतोय। म्हणजे स्वतःच्या राजकीय पोळी भाजण्यासाठी जर मतदानाचा वापर होत असेल तर कुठेतरी मतदाता सुद्धा या लोकसभेच्या निवडणुकीत असो कोणत्याही निवडणुकीत असो 100% कंटाळणार आहे। विचार करण्यासाठी गोष्ट आहे की 50-55% मतदान होत असेल तर विचार करा मतदार राजा किती निराश आहे, कारण त्याच्या आतापर्यंत शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाही, दुसऱ्या बाजूला बेरोजगारांचे प्रश्न सुटले नाही, तिसऱ्या बाजूला विद्यार्थी वर्गाचे प्रश्न सुटले नाही, तर या ठिकाणी त्यांनी कोणत्या उमेदवाराला मत द्यायचं? कारण त्यांनी प्रत्येक वेळेस हा उमेदवार आलटून पलटून पाहिला पण कुठलाच उमेदवार त्यांच्या पदरात विकास टाकत नाहीये। म्हणजे अर्थ आहे की मतदानाचा उपयोग काय असं लोकांचे प्रश्न आहेत। म्हणजे लोकांचे प्रश्न असे का निर्माण झाले? कारण या ठिकाणी बघितलं असेल महाराष्ट्रातील राजकारण एकदम घाणेरड्या प्रकारचं सुरू झाले। कारण बघितलं असेल कोणत्या उमेदवाराला मत द्यायचं, तो उमेदवार माझ्या बाजूने बोलतोय का, तो माझ्या बाजूने विकासात्मक मुद्दे मांडतोय का, बेरोजगारांचे प्रश्न मांडतोय का, अशा प्रकारचं प्रत्येक 5 वर्षानंतर अदलून बदलून पाहिलं। तुम्ही बघितलं 2014च्या अगोदर जे काही निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये काही जणांना वाटलं की या ठिकाणी आपण सरकार बदलून बघू, सरकार बदलून बघितलं पण लोकांचे चित्रच बदलले नाहीत। म्हणजे या 10 वर्षात जर चित्र बदलले नसतील, याच्या अगोदरही चित्र बदलले नसतील तर आयुष्यात चित्र कधी बदलणार आहेत? मग लोकशाही देशामध्ये अशा प्रकारचं घाणेरडं राजकारण जर चालू राहिलं तर मतदानाची टक्केवारी कुठेतरी 40-30% येईल। मग मला सांगा खराखुरा नेतृत्व उभं राहणार आहे का? नाही। कुठेतरी या गोष्टी थांबल्या पाहिजेत आणि लोकांना या निवडणुकीवर या उमेदवारावर विश्वास बसण्यासाठी निवडणूक आयोगाने कठोर नियम सुद्धा बनवले पाहिजे, जेणेकरून उमेदवाराने इकडून तिकडे जाण्यासाठी सुद्धा विचार करणं गरजेचं आहे। कारण या ठिकाणी लोकांच्या विकासात्मक मुद्द्यावर कुठल्याही प्रकारचा उमेदवार आजपर्यंत बोलत नाहीये, बेरोजगारांच्या मुद्द्यावर बोलत नाहीये, पण स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी या मतदानाचा वापर करून घेतोय। म्हणजे या ठिकाणी प्रचार आणि प्रसार करण्यासाठीच हे मतदाते आहेत का आणि त्यांच्या मागे फिरण्यासाठीच मतदाते आहेत का? मग या ठिकाणी त्यांचे विकासात्मक कामे कुठल्याच प्रकारचे झाले नाही, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाही, बेरोजगारांचे प्रश्न सुटले नाही। या ठिकाणी एका पक्षाचा निवडून आला, दुसऱ्या वेळेस दुसऱ्या पक्षाचा निवडून आला, दोघांनाही तीच बोंब केली। मग लोकांनी विश्वास का ठेवायचा? मग तुम्ही बघितलं या ठिकाणी मतदात्यांची टक्केवारी कमी होताना दिसते। मग याच्यावर नियम निवडणूक आयोगाने सुद्धा बनवले पाहिजे, कुठेतरी न्याय व्यवस्थेने सुद्धा याच्या दखल घेणं गरजेचं आहे। कारण बघितलं टक्केवारी प्रकारची घसरत राहिली तर एक वेळेस असं होईल की 30 ते 40% मतदान होईल, मग खरं नेतृत्व उभं राहणार आहे का? आणि दुसऱ्या बाजूला बघितलं या ठिकाणी जर आपल्या देशात कुठल्या प्रकारचा विरोधी पक्षच राहिला नाही तर मग मला सांगा सत्तेमध्ये असणाऱ्या लोकांना ओरड देण्यासाठी, लोकांना प्रश्न मांडण्यासाठी व्यक्तीच नसणार आहे। मग या ठिकाणी मनमाने कारभार असणार आहे। म्हणजे या ठिकाणी सत्ता सुद्धा असली पाहिजे आणि विरोधक सुद्धा असला पाहिजे। विरोधी पक्ष असेल तर कदाचित सत्तेतील व्यक्ती व्यवस्थित काम करू
शकतात। पण या ठिकाणी तुम्ही बघितलं याच्यामध्ये सोशल मीडियावर वेगळंच वारा चालू आहे, आमचेच उमेदवार आले पाहिजे। अरे तुमचेच उमेदवार आले पाहिजे, पण विरोधक सुद्धा राहिले पाहिजे, जेणेकरून त्या लोकांचे प्रश्न तुमच्यापर्यंत घेऊन येतील। मग तुम्ही बघितलं असेल लोकसभेच्या निवडणूक असो किंवा कोणतीही निवडणूक असो, लोकांचा विश्वास कमी होताना दिसतोय। आणि कमी का होतोय? कारण बघितलं या ठिकाणी सध्या घाणेरडं राजकारण चालू आहे, त्याच्यामुळे लोक कंटाळलेत। कुठंतरी या ठिकाणी निर्बंध लागले पाहिजेत, जेणेकरून उमेदवारांना जे काही कामं केलेत ते मांडून त्याचा प्रचार झाला पाहिजे। नाही तर बघितलं तुम्ही फक्त राजकीय पोळी भाजण्यासाठी सध्या बघितलं निवडणुकीच्या प्रचारामध्ये गाडीत उमेदवार बसतो, भाकर खातो, म्हणतो मी या ठिकाणी लोकांच्या कामासाठी मी सध्या गाडीत बसून भाकर खातोय। अरे 4 दिवसच तो भाकर खातोय आणि एनी टाइम एसी मध्ये बसून राहतोय, हे लोकांना दिसत नाही का? फक्त प्रचार आणि प्रसाराच्या टायमालाच भाकर मोडायची, पिठलं खायचं आणि लोकांना दाखवायचं की मी अशा प्रकारचा लोकांसाठी कामं करतोय, आणि आयुष्यभर 5 वर्षामध्ये एसीच्या रूम मध्ये बसतो, एसीच्या गाडीत बसतो। अशा प्रकारचं तुम्ही प्रचार आणि प्रसार करून लोकांना आता भुरळ नाही पडू शकत। कारण या ठिकाणी प्रत्येक व्यक्ती हा सुशिक्षित झालाय, प्रत्येक व्यक्तीला कळतंय ही व्यक्ती फक्त दाखवण्यासाठी प्रचारामध्ये करतोय आणि 5 वर्षे कुठल्याच प्रकारचे कामं करत नाहीये। मग या ठिकाणी प्रत्येक मतदात्याला या सगळ्या गोष्टी कळतायत। तुम्ही प्रचारामध्ये अशा प्रकारची मांडणी करतायत की जेणेकरून तुम्ही 5 वर्षे हेच करताय, म्हणजे लोकांच्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही लगेच देताय। आतापर्यंत 5 वर्षात लोकांना उत्तरच भेटले नाही आणि तुम्ही या ठिकाणी फक्त गाडीमध्ये बसून भाकर खाता आणि दुसऱ्यांना दाखवता। लोकांना कळतंय हे फक्त प्रचारापुरतंय आणि आयुष्यभर 5 वर्ष आमचे प्रश्न कोणीच सोडवत नाही। म्हणून कुठेतरी या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतदात्याची टक्केवारी कमी होताना दिसतेय। मग निवडणूक आयोगाने जर कदाचित याच्यावर काही निर्बंध लादले आणि न्यायव्यवस्थेने कदाचित त्याच्यात दखल घेतली तर इथून पुढे तरी कोणत्या निवडणुकीमध्ये अशा प्रकारची टक्केवारी कमी होणार नाही आणि लोकसभेतील निवडणुकीमध्ये मतदाता सुद्धा उल्हासाने त्याला असं आनंद वाटला पाहिजे की खरंच आमचा उमेदवार चांगल्या प्रकारे कामं करतोय, तर मी त्याच्यासाठी मतदान करण्यासाठी केंद्रावर जाणार। कारण बघितलं कोणताही असा व्यक्ती नाही, जर त्याचे खरंच प्रश्न मार्गी लागत असतील तर ते स्वतः मतदान करण्यासाठी जाऊ शकतो। पण या ठिकाणी सध्या मतदाता निराश आहे, ते निराशाच्या अवस्थेत आहे। नेमकं कोणत्या व्यक्तीला मत द्यायचं हा त्याचा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी कुठेतरी निर्बंध लादले पाहिजेत। जसे की उमेदवार असो किंवा राजकीय पक्ष असो किंवा एखादा व्यक्ती असो, त्यांच्यावर निर्बंध लादले, खरे खोटे असो, म्हणजे आरोप जर तुम्ही करत असताल आणि जवळ येऊन बसत असताल तर निर्दोष अशा प्रकारचे प्रयत्न इथून पुढे राहिले तर कदाचित प्रत्येक निवडणुकीच्या टायमिंगला मतदानाची टक्केवारी कमीच होत राहील आणि अशा प्रकारे लोकशाहीची हत्या झाली नंतर म्हणतो आपण। पण सध्या बघितलं लोक जागृत आहेत, पण जागृत होऊन उपयोग काय? कोणत्या उमेदवाराला मत द्यायचं, कोणत्या उमेदवाराला मत नाही द्यायचं हे कळच ना झालंय। कारण फक्त निवडणुकीच्या टायमाला इथं उभा राहतो आणि निवडणूक झाली की दुसरीकडे उभा राहतो। मग अशा प्रकारची जर कोणत्याही राजकारणामध्ये धावपळ होत असेल तर 100% मतदाता हा निराशच राहणार आहे। त्याच्या प्रश्न कधी सुटतील त्यालाच कळणार। उमेदवारांना विचारपूर्वक लोकांचा एक प्रश्न मांडले पाहिजेत, लोकांचे प्रश्न ऐकले पाहिजेत आणि लोकांचे प्रश्न सोडवले पाहिजेत। तर येत्या काळात उमेदवारांनी सुद्धा ही दखल घेणं गरजेचं आहे की जर तुम्हाला एखाद्या मतदारसंघात निवडले तर त्या व्यक्तींचे प्रश्न सोडवा, मग शेतकऱ्यांचे असो, बेरोजगारांचे असो, विद्यार्थ्यांचे असो, तरच येत्या काळामध्ये तुम्हाला भरभरून मतं टाकतील, नाही तर पुढच्या वेळेस दुसरा व्यक्ती। मग असं किती दिवस चालणार आहे? उमेदवारांनी सुद्धा याची काळाची गरज आहे की तुम्ही लोकांचे प्रश्न मांडले पाहिजेत आणि लोकांचे प्रश्न सोडवले पाहिजेत, तरच भविष्यामध्ये या मतदानाची टक्केवारी वाढू शकते। ठीक आहे, थांबतो, धन्यवाद।